महात्मा बसवांना म्हणजे समस्त मानवजातीची अस्मिता, मानवी स्वातंत्र्याचा उद्घोष करणारा स्वातंत्र्यवीर, समतेचा उद्गाता, विषमतेचा कर्दनकाळ, जाती अंताच्या लढ्यातील लढवय्या सेनानी, अन्यायाच्या विरुद्ध लढणारा सम्यक विद्रोही, देहच देवालय आणि कायाच कैलास असा म्हणणारा अध्यात्म क्रांतीवीर, सदाचार, विनय, प्रेम, मैत्री, करुणा यांचा संदेश देणारा महान क्रांतिपुरुष, पुरोहितशाही विरुद्ध दंड थोपटणारा बंडखोर, अंधश्रद्धाचा अंधकार नष्ट करणारा तेजोगोल, वर्णव्यवस्थेवर हल्ला करणारा लोहपुरुष, अनुभव मंटपाचे आत्मचैतन्य वचन उद्यान फुलवणारा प्रतिभा संपन्न कवी, साहित्य सार्वभौम, लिंगायत चळवळीचा महानायक, शरणांच्या मांदियाळीची स्फूर्तिचेतना. मित्रो, आता जो उतारा मी वाचलेला आहे तो शरण जीवन दर्शन याच्या पहिल्या पानावरचं लेखक राजू ब जुबरे यांनी जो बसवांनाच्या निमित्ताने आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी हे या ठिकाणी त्याचं वाचन केलेलं आहे. महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमेट संस्थान, भालकी, जिल्हा बिदर, कर्नाटक. अगदी म्हणजे आपल्या महाराष्ट्र आणि उदगीरच्या कर्नाटकाच्या सीमेवर असलेलं उदगीरजवळचं हे हिरेमठ संस्थान आहे आणि त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. शरण जीवन दर्शन हे पुस्तकाचं नाव आणि राजू ब जुबरे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये 12व्या शतकात जी क्रांती झाली भारतामध्ये, जी अद्भुत, आणि त्यानंतर बसवेश्वरानंतर ज्यांनी मध्ययुगीन समता चळवळीतील वेगवेगळ्या व्यक्तिरेखा त्या ठिकाणी झाल्या, त्याचा एक आशयसंपन्न चरित्रकृती या पुस्तकातून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. विश्वउद्धारासाठी महाराष्ट्रात 700 वर्ष आधी जसं ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितले, तसंच बसवेश्वरांनी विश्वउद्धारासाठी काय कवे कैलास हा स्वयंपूर्णतेचा महामंत्र दिला. आता सध्या फार वाईट परिस्थिती अशी आहे की कष्ट आणि श्रम असं म्हटलं की त्याला प्रतिष्ठा नाही आहे, आणि जिथं श्रमाला प्रतिष्ठा नाही आहे तो समाज, तो देश हा पुढे जाऊ शकणार नाही. बसवेश्वरांनी कायक हेच कैलास आणि दासो हेच देवधाम हे सूत्र समृद्ध श्रमनिष्ठ जीवनानुभूतीचा मूलमंत्र ठरते. श्रम आणि श्रमिक यांचा गौरव करून त्यावेळेसचे जे राजे होते कर्नाटकातले बिज्जळ यांचा त्यांनी राजनिधे अक्षय केला. आज अक्षय तृतीयाच्या या दिवशी आपण बसवेश्वरांची या ठिकाणी जयंती साजरी करतो. आपण म्हणतो की शेतात मजूर नाही आहे, माणसं नाही आहे, आपण 5 ते 10 हजार रुपयात बाहेर सोपे कामं करतो, शिक्षित लोक आहोत, पण शेतात जाऊन कष्ट करण्याची तयारी आज आपल्या समाजात राहिलेली नाही आहे. याचं कारण असं आहे की त्याला प्रतिष्ठा नाही आहे. आज मी जर फवारणीचा पंप जर समजा शेतात जाऊन मारला तर बाकीचे लोक काय म्हणतील, अरे रे, हे काही खरं नाही यांचं. पण कष्ट केल्याशिवाय, श्रम केल्याशिवाय पर्याय नाही आहे. हा मंत्र फार आधीच बसवेश्वरांनी दिलेला आहे. आणि शेती असो, बांधकाम असो, कुठलेही क्षेत्र असो, श्रमाला
तितकंच प्राधान्य, तितकीच प्रतिष्ठा ही मिळाली पाहिजे. हीच आजच्या या दिवशी आपण या ठिकाणी विचार करूया याबद्दल. तीच खरी या महात्म्याला या ठिकाणी आदरांजली राहील आणि खऱ्या अर्थानं आपल्या जयंती साजऱ्या केल्याचा एक आनंद या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मिळेल. धन्यवाद.